वाढत्या तापमानाचा अमरावती जिल्ह्यातील संत्रा बागांना मोठा फटका बसलाय। तापमान मोठ्या प्रमाणावर वाढल्यानं झाडांवरील संत्रा गळून पडलाय, तसेच झाडांच्या फांद्याही सुकायला लागल्यात। त्यामुळे संत्रा मोठ्या प्रमाणावर गळून पडलाय। आधीच अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं संत्र्याचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालंय। त्यामुळे दुहेरी संकट संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर निर्माण झालंय। वाढत्या तापमानाचा संत्रा फळांवर प्रादुर्भाव सुद्धा होतोय। सतत वाढत्या तापमानामुळे संत्रा झाडावरची पाने जी आहे ते पिवळं पडून पाने करपत आहे। तसेच झाडावर जे संत्रा फळ आहे ते सुद्धा खाली पडत आहे। तसेच या मे महिन्या अगोदर एप्रिल महिन्यामध्ये जो वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, त्याच्यामुळे काही शेतकऱ्यांचे जे बारीक संत्रा लहान प्रमाणात राहिले जे संत्रा फळं होते ते वादळी वाऱ्यासह खाली जमिनीवर येऊन पडले। त्याच्यामुळे फळांची संख्या एकदम भरपूर प्रमाणात कमी झालेली आहे। उन्हामुळे संत्र्याची पाने करपत आहे आणि संत्र मोठ्या प्रमाणात खाली पडत आहे आणि याच्या अगोदर अवकाळी पाऊस येऊन गेला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन गेलं आणि त्यामुळे आता अजून तापमानात प्रचंड वाढ झाली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकरी हवालदिल होत चाललेला आहे। खर्च लागलेला सुद्धा निघत नाही। शेतकरी आज पूर्ण हवालदिल झालेला आहे आणि जे काही शेतकऱ्याच्या मागण्या आहेत त्या शासनाने आपल्या शेतकऱ्याचा विचार करून त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।